आज आपण धूपकांडी कशी बनवायची आणि तेही घरी कशी बनवायची आणि वाळलेल्या फुलापासून म्हणजे आपण देवाला जे अर्पण करतो ती फुलं, त्या फुलापासून आपण कशी ही धूपकांडी बनवायची ही मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. ही धूपकांडी आपण घरच्या घरी बनवली तर आपल्याला विकत आणायची, बाजारातून आणायची गरज नाही. आपल्या घरातल्याच फुलापासून जी देवाला वाहतो त्या फुलापासूनच ही फुलं सुकवून आपण ही धूपकांडी बनवू शकतो. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. खूप उपयुक्त अशी ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही देवाला वाहणारी फुलं आपण इथे तिथे टाकून देण्यापेक्षा त्याची धूपकांडी आपण बनवू शकतो. तर मी पाकळ्या सगळ्या पूर्ण काढून घेणार आहे. ही फुलं मी 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर ह्या पाकळ्या मी काढून घेणार आहे. त्यामध्ये मी गुलाबाची फुलंही टाकून घेतलेली आहे, त्यामुळे धूपकांडीला सुगंध चांगला येतो. तर ह्याप्रमाणे मी पाकळ्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. कोणत्याही फुलांच्या पाकळ्या तुम्ही काढून घेऊ शकता, यामध्ये टाकू शकता. तर ही धूपकांडी बनवण्यासाठी आता आपण ह्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. ह्या 2 दिवस उन्हामध्ये सुकून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित त्याचा मधला भाग आपण काढून घ्यायचा आणि फेकून द्यायचा आहे आणि पाकळ्या फक्त आपल्याला लागणार आहेत. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या फुलांची पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं सुकं असलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण नारळाची किशी म्हणजे ती नारळाचं जी किशी असते ती थोडीशी घालून घ्यायची आहे. ती तुकडे करून घातली तरी चालेल. त्यामध्येच मी दालचिनी 4-5 तुकडे टाकले आहेत, 8-10 लवंगा टाकल्या आहेत आणि भीमसेन कापूर टाकलं आहे, ते मी 3-4 टाकलेत. तुम्ही साधा कापूर आपला जो असतो तोही टाकला तरी चालेल. आणि त्या पाकळ्या टाकून मी मिक्सरवर फाईन अशी पावडर करून घेणार आहे. बारीक पावडर करून घ्यायची. बघा याप्रमाणे आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. नारळाची किशी आपण कैचीने कापून घेतली तरी चालेल, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल. याप्रमाणे आपण बारीक करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढली आणि त्यामध्ये आता आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी, त्या धूपकांडीला शेप येण्यासाठी आपल्याला 1-2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. आणि जर जाड असं काय वाटलं असेल तर ते काढून घ्या. आणि ह्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला शेप देता येईल. एकत्र असं गोळा करून घेऊया. बघा याप्रमाणे तूप सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे. असे 2 चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे. आता त्यानंतर एक गोळासा असा झाल्यानंतर आता आपण धूपकांडी बनवायला घेऊया. धूपकांडीचा शेप तुम्ही कसाही देऊ शकता, मोदकासारखा किंवा लांबट असा कोणताही शेप तुम्ही देऊ शकता. फक्त त्याला गोल असं आवळून घ्या आणि व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित त्याला शेप देता येईल आणि तो तुटणार नाही. याप्रमाणे घट्टसर असं दाबून घ्यायचं आहे आणि तळ हातावर असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ती धूपकांडी अशी बसली जाईल. बघा ह्याप्रमाणे मी धूपकांडी सर्व बनवून घेत आहे. छोट्या मोठ्या आकाराची तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही त्याला शेप देऊ शकता आणि छोटा मोठा आकार करू शकता. ह्याप्रमाणे सर्व धूपकांड्या मी करून घेणार आहे. घट्टसर असं करून घ्या, दाबून घ्या, व्यवस्थित त्याला शेप द्या. तळ हातावर असं दाबून त्याला बसणारा असा शेप द्या. बघा याप्रमाणे धूपकांडी तयार करून घेतलेली आहेत. आता ही धूपकांडी आपल्याला उन्हामध्ये 2 दिवस सुकून घ्यायची आहे. 2 दिवसानंतर कापूर, लवंग, दालचिनी घातल्यामुळे आपल्या घरात ते पेटलं गेल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्यामुळे आपली शुद्ध ही धूपकांडी तयार झालेली आहे. तर आपण ही धूपकांडी नक्की एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक करा.